गेला, पणजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे सरकणं याचं नाव संसार आहे. आपण तिकडेच निघालो. म्हणायचं असते मराठीमध्ये, मरण आलं, मरण आलं, मरण. अरे मरण येतच नाही भाऊ, ते आहे तिथंच आहे, फक्त म्हणायचं आहे आलं. आषाढीच्या वेळेला वतूर परिसरातील लोक यष्टीत बसले 50 वारकरी. ज्ञानोबा तुकाराम भजन करीत यष्टी गेली पंढरीला. 6-7 तासांनी पोहोचल्यानंतर एकमेकाला उतरताना म्हणतात वतूरचे, उतरा पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे वतूरहून गेलं. 7 ते 8 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं, येतच नाही. आमचं मरण जर 2040चं असेल आणि जन्म जर 1950चा असेल तर 40-50 कडे आलं नाही, 90 वर्षे वाटचाल करून आम्ही 40 पर्यंत गेलो. आपण दररोज 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 तिकडे निघालो, कारण जीवन ही नदी आहे. नदी म्हटलं की 2 गोष्टी तुमच्या लक्षात येईल, उगम आणि मिलन. जन्मरूपी पहाड आहे आणि मरण हा समुद्र आहे. हे नीट लक्षात ठेवा. जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो, जाऊन मिळते ती मरणरूपी सागराला. आयुष्य त्या नदीचं पाणी आहे आणि सुख आणि दुःख त्या नदीचे 2 काठ आहे. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख. सुख दुःखाचं मिश्रण म्हणजे जीवन आहे. हे तुम्हाला चांगलं माहित आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं. कबू हासे कबू रोवे. रडायचाही प्रसंग आहे, हसण्याचाही प्रसंग आहे. नवरदेव घोड्यावर बसला, कोण्या गावला वगैरे विचारत जाऊ नका. इथंच बसला का? अरे हे योग असतात भाऊ. तरणी बांड पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर सायंकाळी पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं प्रेत चौघांनी उचललं, पुढचं मडकं धरून चालतो आणि मागचा समाज रडत निघाला. असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुल्हा घोड़े चढ़ रहा. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यात सर्वात मोठं दुःख आहे आईचं जाणं. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. आपली आई मरण पावली. सगळ्या गावातल्या महिला रडणाऱ्या मुलांची समजूत काढायला येतात. दादा रडू नको, तात्या रडू नको, नाना रडू नको, मी तुझ्या आई सारखीच आहे. आई सारखी आहे, आई नाही, हे लक्षात ठेवा. आपली आई कुरूप असू द्या,
भोळी बाबडी असू द्या, अशिक्षित असू द्या, दिसायला काळी सावळी असू द्या, पण तिच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही, हे लक्षात ठेवा. जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी. मायरी मानल्या त्या, मानयरी मानल्या त्या, मानलेली मानल्या त्या, मानलेली मानल्या त्या, मानलेली मानल्या त्या, मानलेली मानल्या त्या. जैसी तैसी माय बरी, मानयरी मानल्या त्या, मानयरी मानल्या त्या. जैसी तैसी माय बरी, मानलेली मानल्या त्या. जैसी तैसी माय बरी, माना येरी मानल्या त्या. बाकीच्यांना माता माना तुम्ही, पण आपल्या आईच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही. बाकीचं जाऊ द्या. सुभद्रा रडू लागली. भगवान कृष्णाची बहीण आहे. समजूत काढणारे भगवान श्रीकृष्ण. सुभद्रे रडू नको ताई, ताई रडू नको. तू अर्जुनासारख्या वीराची बायको आहे, पंडू राजाची सून आहे, देवाची बहीण आहे. रडणं शोभत नाही तुला. दादा, हे नाते पाठ आहे रे. मग मी अर्जुनाची बायको रडत नाही, पंडूराजाची सून रडत नाही, देवाची बहीण नाही रडत. देवा अभिमन्यूची माय रडते. तुला नाही कळणार. तू पुढच्या जन्मी कोणाची माय हो, आणि तुझं पोर असं मरू देन, मग तुला कळेल पुत्र गेल्यावर मातेला काय व्यथा होतात. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. प्रेम म्हटलं की जगात एकच पात्र आहे, त्याचं नाव माता आहे. नाही तर माणसं जन्मभर, तुमचे अनुभव आहे, जन्मभर जेवण करतात, पण आईच्या हातची चटणी भाकरी असू द्या, त्या पदार्थात जी गोडी आहे ती पुन्हा आई गेल्यावर नाही. काय कारण आहे? कारण सांगतो ना. आईनं मुलांच्यासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो, त्या स्वयंपाकात आपलं प्रेम वतलेलं असते. म्हणून त्या पदार्थाला गोडी. रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो, रास्ता चलना साफ चाहे फेर हो, पत्नी होना पतिव्रता चाहे बेनूर हो, और सलाह लेना भाई की चाहे बैर हो. विठ्ठल एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले की चारही भाऊ तुटून पडतात. शंकरराव असेल, विठ्ठलराव असेल, रतनराव असेल, अशोकराव असेल, चारही काय ठेवत नाही. तरी म्हातारी स्वयंपाक घरात तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली दिसेल. त्याच्या थोरल्या मुलाला संशय येतोच की आपण सगळेच खाल्लं, आईसाठी काही नाही आज. मग तो मोठा मुलगा किचन मध्ये येतो. माय तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली असते. आई, काय बेटा, सगळे आम्हीच खाल्लं ग, तुझ्यासाठी काही ठेवलं नाही, तू उपवाशी आहे. ए, फुलं उचलू नको, ते मागं सरक.
नाही, मी उपवासी नाही माझ्या राजा. अहो काहीच नाही ना भांड्यात, तरी उपवासी नाही का? तुम्हाला नाही कळत, माझे लेकर तुम्ही पोटभर जेवला, हा त्याच वेळेला माझं पोट भरलं बेटा. याला माय म्हणतात. विठ्ठल भगवान सुद्धा तर याच्यावर कीर्तन होईल आज आईसाठीच आहे. मोबाईल सगळे बंद करा ना, काय बंद करा. आता आम्ही 25 वर्षांनी आलो तरी तुमचा हालोच चालू असेल. आता मोठे लोक आहे या गावात, आले असेल फोन मोदी साहेबाचे, येऊ शकतात, पण त्यांना म्हणा 12 नंतर बोला म्हणा. विठ्ठल विठ्ठल हरी आणि एकही मिनिट तुम्हाला जास्तीचा त्रास देत नाही. इथे बसलो तेव्हा बरोबर 10 वाजले होते, संपल तेव्हा 12. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. बस विठ्ठल विठ्ठल बस. सगळे तुम्हाला पाठ असल्यामुळे थोडा स्पर्श करतो. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा 12व्या वर्षात पदार्पण, गोकुळातली घटना. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, सगळे गोकुळी रडत. नंद पाटील रडतात. यशोदा माईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. चलता हूं माँ, एवढ्या शब्दात माय यशोदा रडू लागली. कोणत्याच आईला वाटत नाही, इथं जेवढ्या मावल्या बसलेल्या असतील, कोणत्याच आईला वाटत नाही आपलं पोर आपल्यापासून दूर जावं. पोट भरायच्या निमित्तानं तुम्हाला गाव सोडून मुंबईला जावं लागतं, तेव्हा सर्वात जास्त दुःख आईला होतं. जावं लागतं, कोणी असू द्या. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा रे. सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा. यकी आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लगड़ा. कोई नहीं बैठा, पीछे पेट का लगड़ा. यकी आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लगड़ा. कोई नहीं बैठा, देखा यारो पेट बड़ा बाका, जिसने लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, जिसने लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, धोखा. यारो पेट बड़ा बाका, लगा दिया धोखा. यही पेट से राम सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट के राम सिपाही, यही पेट के मरते हैं. यही पेट से राम सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट के राम सिपाही, यही पेट के मरते हैं. यही पेट के खातिर आदमी पुरुष सब फिरते. यारो पेट बड़ा बाका, जिसने लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, ने लगा दिया. ऑपरेशन मणक्याचं झालं, आवाजाचं नाही. मरेपर्यंत माझ्या नादी नाही लागायचं. विठ्ठल विठ्ठल बस पोट
लागले पाठीसीन पोट हिंडवी देशोदेशी पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटचे येते सवे विती एवढे पोट केवढा बोभाट तयाचा. यांचे अनुभव आहे. मुंबईला जावं लागतं पोट भरायच्या निमित्तानं. पण जेव्हा तुम्ही यात्रेच्या निमित्तानं गावला येता, सर्वात जास्त आनंद आईला होतो. सर्वात जास्त. वडील वारलेले असतात, आईनं 2 नातवंडन मुलगान सुटकेसनं त्याचं सामान ती सुनबाईन कार बघितली का काय आनंद होते. घरात नाही थांबत. परिवार घरात जातो न माय काठी टेकत पिंपरीत फिरते. नानी, आबाई, काकी, दादा आला माझा मुंबईहून, 4 दिवस थांबणार आहे. काय आनंद होत असेल. तिचे 4 दिवस एवढ्या आनंदात जातात. आणि 4थ्या दिवशी जेव्हा आवराआवरी करतो मुलगा, सुटकेस भरणे, सामान भरणे, माईच्या डोळ्याला धारा लागतं. गाडीत सामान भरलं, पाया पडायला येत. चालला का बाबा? हो आई. आता कधी येशील माझ्या राजा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल आई. हे बघ, नाही रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येऊ नको. आता माझं काही खरं नाही. पिकलं पान आहे, कधी गळून पडणार आहे याचा नियम नाही. फक्त एकच इच्छा आहे, कुठेही राहा माझ्या राजा, फक्त सुखानं राहा. याला माय म्हणतात, लक्षात घ्या. मी का सांगतो, जसं तुम्ही मुंबईला जाता माय रडती, तसा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा 12 वर्षे ज्या यशोदेनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं, काय झालं असेल तिचं. जा रमा बेटा, कुठेही राहा, सुखानं राहा. या गरिबीन यशोदेची आठवण ठेव. आणि कृष्णा किती मोठा झाला तरी दही भात खाताना का होईना या मायला विसरू नको. मी आईसाठी सांगतो. त्याच दिवशी प्रतिज्ञा केली भगवान कृष्णानं, आई तुझी शपथ घेऊन सांगतो, आजपासून तुझा कृष्ण दही भात खाणार नाही. वाढवत नाही ना तर याच्यात कीर्तन होईल पुढे. द्वारकेचा राजा झाला देव. थोडस तिकडे शांतता ठेवायला सांगते. हे आजच नाही, रोजच आहे. भोजन न भजन हे जमतच नाही. पण 12 वाजले की ते म्हणतात उरकलं नाही का, त्यांचाही दोष नसतो. थोडस इशारानं करा म्हणावं, काय नाही बोललं तरी चालेल. थोडं अशोकराव, थोडी विनंती करा. स्वयंपाकाची गरज आहे, पण पार इथपर्यंत आवाज येतो. त्यांना म्हणावं लग्नाचा वेगळा, हे कीर्तनाला लोक ऐकायला बसले. आणि तो बाबा 25 वर्षांनी आला म्हणावं. विठ्ठल विठ्ठल हरी पुढे द्वारकेचा राजा झाला श्रीकृष्ण. आणि तिथे माय देवकीला सांगितलं, हे गोकुळातलं सोडा आता. माँ बोलो बेटा, कभी थाली परसों की जिंदगी में तो मेरी कसम है थाली में गोरस नहीं रखना. माझ्या ताटात जन्मात कधी दहीनं भात वाढायचा नाही. नियम पाळला आईनं. अरे पण माय आहे शेवटी. एक दिवस चुकून दही भाताची वाटी ताटात कृष्ण जेवायला बसले. दही भात पाहिल्याबरोबर ताट दिलं सारून. उठले आणि राजमहालाच्या कोपऱ्यात गेले. भिंतीकडे पाहून हुनके देव देव रडू लागले. देवकीला काही सुचेना, हाक मारली, उद्धव
कृष्ण ने भोजन नहीं किया, वो दीवार के पास रो रहा। अभी जाता हूं माँ। कृष्ण जी, माँ देवकी ने कहा है कि आपने भोजन नहीं किया। नहीं किया और नहीं करूंगा। क्यों? अरे कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था कसम डाल की कि माँ जिंदगी में थाली परसोगी तो थाली में गोरस नहीं रखना। आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया। उद्धव, क्या हुआ आपको नहीं पता? उद्धव, जब मैं थाली में गोरस देखता हूं तो गोरस में मेरी माँ जसोदा गोकुल वाली याद आती, जिन्होंने उंगली पकड़कर मुझे महल में चलना सिखाया। एक सवाल पूछूं क्या उद्धव? क्या मुझे माँ जसोदा की याद क्यों आती है? क्योंकि मेरी माँ भी गोकुल में रात दिन मेरी याद करती होगी। आणि मग चिठ्ठी लिहून दिली उद्धवाकडे। ती 3.5 ओळीची आहे। आता आला वग म्हणून वाचतो, ती ब्रजभाषा। सुनहु कान मोरी जसुमती मैया, देवानं लिहिलेली चिठ्ठी आहे। आवहि गे दिनी 4-5 मह महल दर दो भैया, प्रात उठे कबहु न करेहु कलह, कबहु न पय पियो मैया, जब ते माता तुम ते बिछड़े को न कहेऊ कन्हैया। 3.5 ओळीची चिठ्ठी उद्धवजी घेऊन येतात। सुनहु कान मोरी जसुमती मैया, तुझी फार आठवण येते आई। आव हिगे दिनी 4-5 मह हम हलदर दो भैया। बैराम दादा आणि मी असं वाटतं एकदा गोकुळात येऊन आईला भेटावं। आणि तू म्हणाली होती जन्मात भांडू नका पोरं। कोणत्याही मायबापाची इच्छा काय असते लक्षात घ्या, कोणत्याही मायबापाची, की माझ्या मुलाने एकमेकावर जीवापाड प्रेम करावं। बरं का, शंकरराव असेल, रतनजी असेल, विठ्ठलराव असेल, अशोकराव, मुलाची दररोजची भांडणं पाहिली की मायबाप 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील, हे लक्षात ठेवा। आपले मायबाप जास्त दिवस जगावे वाटत असेल सेवा करू नका, फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा। बिना औषधाचे मायबाप 10 वर्ष जास्त जगतील। गोकुळ सोडताना एवढंच वाक्य यशोदेचं होतं की बैरामनं तू भांडायचं नाही। तो उल्लेख चिठ्ठीत आहे। प्रात उठे कबहु न करेहु कलह, आजपर्यंत आम्ही भाऊ भाऊ भांडलो नाही आई। आणि तू म्हणाली होतीस दही भात खाताना आठवण येऊ देत जा। तुझी शपथ घेऊन सांगतो आई, आजपर्यंत तुझ्या कृष्णानं दही भात खाल्ला नाही। असं वाटतं गोकुळात यावं माय यशोदेच्या गळ्याला बिलगावं, पण तुला असं वाटेल याला काय कमी आहे, हा तर द्वारकेचा राजा आहे। काहीच नाही कमी आई। सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत हे शब्द माझ्या कानी येतात। राजाधिराज महाराज द्वारकाधीश श्री कृष्णचंद्र भगवान पधारे। ह्या ललकाऱ्या रात्रंदिवस ऐकतो आई, पण तुला सोडून गेल्यापासून मला जवळ घेऊन पाठीवून हात फिरवून मेरा कन्हैया म्हणणार द्वारकेत कोणी नाही आई। एवढा भगवान असला तरी थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला। आज दुष्काळ दयाला, आज दुष्काळ दयाला, आज दुष्काळ दयाला, आज दुष्काळ दयाला, प्रेमाचा भुकेला,
दुःखाची दुष्काळ तयाला भगवंत असू द्या. प्रेम अजून 2-3 मिनिट घेतो आणि बरोबर करू सगळं. गंगूबाई आणि एक हिराबाई, बरोबर आहे का? एकदा वाचलं होतं. काय म्हणतील पुन्हा सांगतो. गंगूबाई श्रीधर आवटी पाटील राजुरीला दिल्या आणि हिराबाई प्रभाकर काळे बोरी. अरे कितीकदा घोकणपट्टी एकदा वाचायचं असतं. तुमच्यासाठी 2 मिनिट घेतो. खरं सांगा, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? माय जिवंत असेपर्यंत. परिस्थिती बिकट असू द्या, मोल मजुरी करणारी 60 वर्षाची मुलगी जेव्हा झोपडपट्टीच्या पुढे येऊन उभी राहते, कोणी सांगते आजी ताई आली ताई, तशीच हातात काठी, दोरीनं चष्मा, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, मुखात नाही दात, लटलट लटलट कापत बाहेर येते. तिथंच थांब बेटा, तिथंच थांब. मग 90 वर्षाची माय आणि 60 वर्षाची मुलगी, आनंद सांगतो मी. दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे आणि तांब्याभर पाणी, विधी माहेरचा. छोटीशी गोष्ट आहे. 60 वर्षाच्या लेकीच्या पुढे 90 वर्षाची माय उभी राहते. एक भाकरीचा तुकडा उजव्या भागाला फेकते, एक डाव्या भागाला, दोन्ही हात तोंडावून फिरून कडा कडा बोट मोडून म्हणते जन्मभर सुखाची राय बेटा. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय आहे. माय गेल्यावर, इकडचं नाही सांगत आता, नागपूरची गोष्ट सांगतो. माय गेल्यावर बहीण आली. संध्याकाळची वेळ, भाऊ बाहेर गेला होता आणि वहिनी चित्रहार बघती. माहेरचं सांगतो. आणि ही पिशवी घेऊन उभी आहे. 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, भिकारींसारखी. आणि 20व्या मिनिटाला बहीण एकटी रडती भावाच्या दरवाजात. का? तिला वर्षभरापूर्वी मरण पावलेल्या मायची आठवण आली. पांडुरंगा, माझ्या भावाच्या दारात मी भिकारींसारखी उभी आहे. आता माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, हातातली पिशवी घेतली असती, तोंडावून हात फिरवून म्हटली असती सुखाची राय बेटा. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय आहे. विठ्ठल दोन्ही शब्द आहे. एक धीक शब्द आहे, एक धन्य शब्द आहे. हे मराठीतले. धन्यच्या विरुद्ध धिक. आणि तुमच्या तर आवडीचा आहे तो. पहिलं त्याच्यावरच जोर द्यावं लागते त्यांना. पहिला ता शिकायचा. धा की न ता, मग दागी नत्ता. म्हणजे यांना कळू द्या, मलाही काही कळतात नाही. येशाम न प्रीती, ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही. आमचा पखवात वाचतो. दिक्तान 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 सततम कथयन्ति कीर्तनस्य मृदंगः. दिक्तान 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 दिक्तान. हा धिक शब्द धन्यच्या विरुद्ध आहे. कुठे धिक्कार केला, कुठे धन्यता दिली. धिक्कारही केला. दिग्जीने त्याचे बाईले आधीन, दिग्जीने त्याचे बाईले आधीन, परलोकी मान दोन्ही नाही. त्याच्या जिन्याचा धिक्कार असो,
सगळं जीवन त्याचं मॅडमच्या हातात आहे. हे वाचून दाखवतो रे भाऊ मी. बाई बाई सब कोई कहे, बाबा कहे ना कोय, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. याचं काही चालत नाही. आणि हे सप्ताहातलं नियोजक मंडळ आहे का नाही दरवर्षीचं, त्यांना अनुभव येतात. ते बिचारे पावती फाडून 10-15 लोक असतात, ते पांढरे कपडेवाले, आणि मग हनुमंताच्या मंदिरामध्ये पूजा करतात. पावती बुक, नारळ फोडून प्रसाद वाटला की म्हणतात कुठं जायचं रे आता, कुठं चांगल्या घरी चला. मग श्रीमंताच्या घरी. तो श्रीमंत सिगरेट ओढतो, दारात उभा राहतो, यांच्याकडे पाहत नाही. हेच म्हणतात आम्ही आलो वर्गणीसाठी. हो, दुसरा उद्योग आहे का नाही तुम्हाला? उठले सुटले वर्गणी आलाच आहे तर घ्या 11 रुपये. 11 आज पेटवलं तर 11 महिने विजत नाही. नको तुमचे राहू दे 11. आता कुठे चालता रे? आता गरीबाच्या घरी चाला. मग झोपडपट्टीत तो वारकरी होता, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, ज्ञानेश्वरी वाचत होता. 2 फुटाचं अंगण, फुटक्या बादलीमध्ये वृंदावन, 2 शेळ्या बांधलेल्या. आणि हे आले. ज्ञानेश्वरी तशीच गुंडाळून ठेवली, उठला आणि सर्वाच्या पायावर डोकं ठेवलं. कसं येणं केलं मायबाप? अरे सप्ताह आहे रे, वर्गणीसाठी आलो. रडायला लागला. संयोजक म्हणले काय भानगड, कोणाचं तोंड पाहिलं सकाळी? हा, त्या श्रीमंताकडे गेलो तो 11 रुपये, आणि याला अजून आकडा नाही सांगितला, रडतय. ए भाऊ नको देऊ पैसे, आम्ही चाललो वापस. मी का रडतो? 3 पिढ्या झाल्या वारकरी, आम्ही जीव घातला नाही. एवढा दारिद्र्य हात धुवून लागलं गरीबाच्या माग. पण या वर्षी 1 महिन्यापासून 100 रुपये ज्ञानेश्वरीत ठेवले होते. उद्देश होता संयोजक येथील सप्ताहाचं मंडळ येईल, मी त्यांचा मान राखेल, 100 रुपये देईल. पण काल मुलगी आजारी पडली, दवाखान्यात 100चे 100 गेले. गरीबाला एवढ्या वेळेला माफ करा. आता कुठं चालता? वाजले किती पाहू द्या मला. म्हणले आता खूप श्रीमंतही नको, खूप गरीबही नको, मध्यम ठिकाणी आले. अरे बाहेर का उभ्या आहात या? घर मालकाने बोलवलं, सोफा सेटवर बसवलं, चहा पाणी झालं सगळे. वर्गणीला आलतो. माहिती आहे चांगले कामं करता, अरे आम्हाला नाही जमत. किती आहे आमच्याकडे? 5000. लाजू नका, भरपूर दिलं देवाने आपल्याला. नाही 5000च. ठीक आहे, मान्य आहे मला. मग 17 हेलपाटे कशाला देऊन टाका ना, तेवढीच अडचण आहे. काय ती पुण्याला गेली, तिला येऊ द्या. दिग्जीने त्याचे पाहिले, इथे धिक शब्द आहे. धिक, धिकच्या विरुद्ध धन्य शब्द आहे. असा नियम आहे ना, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. तो एक तर पाठ आहे सर्वांना, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध फळे रसाळ गोमटे, 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 शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे, शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे, शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी. हा नियम आहे, पण विरोधाभास आहे. अरे बीज बोए बबूल का तो आम कहां से खाय. येड्या बाबळीचं झाड लावलं
तर त्याला कैरी लागते का हो? लावून तर पा. लावलं एकानं 18 फूट वाढलं एका वर्षात, हिरवगार येड्या बाबळीत झाड. 3दा पाणी घालायचं. लोक म्हणले का तुळशीला पाणी घालत नाही येड्या, येड्या बाबळीला पाणी घालतो. म्हणलं आंबाच लावायचा होता, पण त्या दिवशी रोप उपलब्ध नाही म्हणून येड्या बाबळीत झाड लावलं मी. पण मला खात्री आहे जगात जे घडलं नाही ते करून दाखवणार पठ्ठा. माझ्या पुरत्या का होईना 2 कैऱ्या याला लागणार. कशाला? येड्या बाबळीला. लेका पाणी घालून मेला तरी नाही लागायच्या. याचा काहीच फायदा नाही का? फायदा आहे ना. तू गेल्यावर एवढ्या सरपणात तुझं भागल. कैरी कैरी नाही लागायची, हा सिद्धांत आहे. अरे जर येड्या बाबळीच्या झाडाला कैरी लागत नाही तर पुराणामध्ये विरोधाभास सांगतो. हिरण्यकश्यपू येड्या बाबळीचं झाड, त्याला प्रल्हादासारखा हापूस कसा लागला? विठ्ठल विठ्ठल. जमलं. आता तू पुढचं कळलं तुम्हाला. याला कारणीभूत त्याची आई. तिचं नाव कयाधू. कयाधू गरोदर आहे. इंद्र तिला चोरून नेतोय. नारदाच्या आश्रमापासून जात असताना लक्ष नारदाचं. अरे थांब इंद्रा, ती महान पतिव्रता आहे कयाधू. होडीतेच घाबरला, दिलं सोडून. नारदाच्या आश्रमात गरोदर अवस्थेत कोण? कयाधू. आता नारदाच्या आश्रमात कोणतं कॅसेट चालू होतं? तुम्हारा क्या काम है? श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 रात्रंदिवस नारायणाचं नामस्मरण नारदजीचं. गरोदर अवस्थेत कयाधू आश्रमात. परिणाम पोटातल्या बाळावर. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला.
जगदंबला प्रल्हादासारखा नामधारक जन्माला आला, त्याला कारणीभूत त्याचा बाप नाही, मग त्याची माय असल्यामुळे धन्य त्याची माय पसवली, धन्य त्याची माय प्रसवली. लक्ष्मीबाईसाठी चाललं रे भाऊ. धन्य त्याची माय प्रसवली, नाही तर धिक्कारही आहे. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. अरे तो कसा निघला हे पाहणं आधी. तव तो झाला भांड चाड चोरटा शिंदोड, तव तो झाला भांड चाड चोरटा शिंदोड, तव तो झाला भांड चोरटा शिंदोड, तव तो झाला भांड चोरटा शिंदोड. हे हरे खडी आणले, झाला मने भांड, झाला भांड चाड चोरटा शिंदोड, तव तो झाला भांड चाड चोरटा शिंदोड, तव तो झाला भांड तव तो झाला भांड चोरटा शिंदोड. देखोणी हरकली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, आणि तव तो झाला भांड चहाड चोरटा सिंदड. करतो काय, जाय तिकडे पिढी लोका. मग तो मुलगा नाही, व्याली कुऱ्हाडीचा दांडा. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ सगळे पाठ आहे तुम्हाला. त्या मुलाचं काय होतं, त्या मुलाचं काय व्हायचं ते नंतर. त्या मुलाला जन्माला आणणाऱ्या मायचं काय होतं. तुका म्हणे जाय, तुका म्हणे जाय, तुका म्हणे जाय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय,
म्हणे जाय नरका भक्ताची माय. जिथे भक्ताच्या मायचा धिक्कार केला इथे अभक्ताच्या मायचा धिक्कार केला, इथे भक्ताच्या मायला धन्यता. नारायण गाय नारायण ध्याय. धन्य त्याची माय प्रसवली. महाराज नामधारक पुत्र जन्माला आला त्याच्या मायला धन्यता देता. जो स्वतः नामचिंतन करतो अरे तोही धन्य. धन्य महाराज जन्मले संसारी. 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 जगाते अंतरे नारायण. जगाते अंतरे नारायण. नारायण गाय. नारायण गाय. नारायण गाय. नारायण छत्रपती शिवाजी महाराज की हरे हरे विठो पार घुमाई. पार घुमाई. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. तेजाते अंतरी नारायण. तेजाते अंतरी हो नारायण. नारायण गाय. नारायण जाय. नारायण गाय. नारायण जाय. तेजाते अंतरी नारायण. तेजाते अंतरी अंतरी नारायण. नारायण गाय. नारायण गाय. नारायण गाय. नारायण गाय. धन्य त्यासी माय प्रसवली.
धन्य त्याची माया माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण गाय नारायण गाय धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. नारायणाचं नामस्मरण करणारा नामधारक पुत्र जन्माला जिच्या पोटी आला ती धन्य यात नवल नाही. पण नामस्मरण करणाराही धन्य. ते ध्याती अंतरी नारायण धन्य महाराज जन्मले संसारी. आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही आणि विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णो संपन्नारायण स्मृतीही. भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे. नाही तर लौकिक दृष्ट्या सर्वांना पाठ आहे. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला. नमस्कार. सहज एखाद्या वेळेला माणूस जास्त खुशीत आला म्हणजे बोलतो घरी, अरे तुला काय माहिती आहे का, माझा मित्र मुख्यमंत्री झाला. बायको म्हणती भाजीत टाकायला रॉकेल नाही आपल्या घरात. ते तिथलं सांगतोय बरं का. सुदामजी सहज बोलले पत्नीला, तिचं नाव रत्नावली. रत्नावली, अभी अभी जो द्वारिका का राजा हुआ है कृष्णचंद्र भगवान, वो मेरा बाल सखा है. बाल सखा? बाल सखा नहीं, लंगुटिया यार. एक संग रहते थे, खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते थे, गुरु ग्रह तब की बात है. एक दिन अगर मैं नहीं दिखा तो पूरे आश्रम में मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था. बचपन की बात इतनी प्यार करता था. प्रारब्ध का खेल है. वो द्वारिका का राजा हुआ, मैं झोपड़ी में रहता हूं. सहज बोलली बिचारी. तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. जर मित्र द्वारकेचा राजा म्हणता, लेकर उपवाशी आहे आपली, जाना काही मागायला. शिक्षे कहो सिगरे जग को तिये ताको कहा अब देती है शिक्षा. जे तप के परलोक सिधारत संपत्ति की तीन को नई इच्छा. मेरे ही हरि के पद पंकज 12,000 दे की परीक्षा. औरन को धन चाहिए बावरी, बामन को धन केवल भिक्षा. मी ब्राह्मण आहे, भीक मागून जगेल, पण प्रतिकूल परिस्थितीत मागायला जाणार नाही. नका जाऊ मागायला. थोडं राहिलं म्हणा होता, थोडं नका जाऊ मागायला. पण मित्र द्वारकेचा राजा आहे म्हणता. वाटत नाही का हो तुम्हाला एखाद्या वेळेला त्याची भेट घ्यावी आणि मग रडायला लागले. कौन अभागा होगा दुनिया में जिसका बाल सका दुनिया का बाप है. मिलने की इच्छा नहीं कि करे क्या, शास्त्र का विधान है. 3 जगह खाली हाथ नहीं जाना चाहिए. मित्र के घर, गुरु के द्वार और भगवान के पास. मेरे घर एक मुट्ठी चावल नहीं तो क्या मुंह दिखाओ लाला को. व्यवस्था करती हूँ, वेळ
कमी असल्यानं सुरेश भाऊ तिनं लगेच व्यवस्था केली. हा ना. 4 घरचे 4 मुठा तांदूळ आणले, एक गाठोडी बांधली. 4 घरचे का तिला माहिती होतं आपला बुवा द्वारकेला गेल्यावर जगाचा बाप गळ्याला बिलगू बिलगू विचारल कसं काय चाललं सुदाम्या, तरी प्रपंचातलं बुवा सांगणार नाही. मग काम कसं होईल, गाठोडी सोडल तेव्हा देव बाप्पाच्या लक्षात येईल. कुछ पीले चावल, कुछ टूटे चावल, कुछ काले चावल, कुछ धान वाले चावल. तो मेरे सुदाम ने 4 घर के मंके लाए, बेचारे के घर मुठ भर चावल भी नहीं है. आपोआप काम होईल, हा पत्नीचा उद्देश. आता वेळ कमी आहे ना आपल्याकडे, बस. आणि सुदामा तर पाठ झाला, आता सगळे कीर्तनकारच सांगतात. वेळ शिल्लक राहिली, भांडवल संपलं, सुदामजी लावायचा, नाही तर छत्रपती शिवराय, जिजाऊ मासाहेब, विठ्ठल जय जय विठ्ठल. एक थोडासा बारकावा सांगतोय आपल्याला, थोडासा अजून चालेल ना 10-15 मिनिट. होत चालू आहे मला रोज. आणि इथे इतिहास झाला. 25 वर्षांनी आलो, बरोबर 25 झाले रामायणाला. या 4 भावांनी केलं भाऊ धाडस. शंकर, विठ्ठल, रतन, अशोकराव. काय चुकलं काय, बरोबर आहे. नावं एकदा वाचली होती, त्या रागावतील ना माझ्यावर. गंगूबाई, हिराबाई, बरं जाऊ द्या. चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात, मुडकी काठी हातात, चिंध्या गुंडाळलेली, हाडाचा सापळा, गुडघ्याच्या वर धोत्र, पायात नाही काही. हाडं ना हाडं मोजून घ्या, डोळे खोल गेले, अश्रू सुकलेले, अन्नाचा कण पोटात नाही, लटलट मान हालती. गेटमॅननी अडवलं, कोण जाऊ देतो. कहा जा रहे? अरे मित्र को मिलना है भाई. कौन मित्र? तुम्हारे द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान है ना, हाँ वो मेरा मित्र है. मित्र? मित्र नहीं, बाल सखा, लंगुटिया यार. क्या बकवास करते हो, पैरों में नहीं जूता और द्वारकाधीश को मित्र. कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे हैं आप लोग? बहुत साल हुए, तो भी भगवान को पहचाना नहीं आप लोगों ने. मतलब, अरे मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता है. जाओ मेरे कृष्ण को कहो तेरा सुदाम आया है. मग द्वारपाल आत आला. वर्णन हो काय करता तुम्ही. सुदामजीचं वर्णन. द्वारपाल म्हणतोय, शीश पगान जगात न पे प्रभु जाने को आए, बसे कही ग्रामा, धोती पट्टी सी लटी दुपट्टी, अरुपाय उपहन की नहीं सामा, द्वार खड़ो दिज दुर्बल देखी रहे, चासे सो बसुदा भिरामा. कळलं ना, हो म्हणत जाना काय होतं. हे वर्णन करतोय द्वारपाल देवाजवळ सुदामजीचं. शीश पगा न, इतके सुंदर शब्द आहे महाराज. शीश म्हणजे डोकं, आणि पगा म्हणजे पागोट, न म्हणजे नाही. त्याच्या डोक्यात पागोट नाही देवा, अंगात सदरा नाही, न जगात न पे. जाणे को आहे बसे कही ग्रामा, धोती फटी सी, गुडघ्याच्या वर धोत्र आहे, लट्टी दुपट्टी, एक मळकट फडकट डोक्याला, पाय उपहान के नाही सामा. पाय पाहले तर फोड रक्ताळलेले पाय, फोड फुटले रक्ताण, पायात काही नाही. किती दिवसाचा उपवासी सांगता येत नाही देवा. कधी भिंतीचा आधार घेऊन उभा राहतो, खाली बसतो, लटलट मान हलती. पण त्याही अवस्थेमध्ये त्याच्या चेहऱ्याकडे बघावं, सार्वभौम राजाला लाजवेल एवढं तेज आहे, आणि गळ्यात जानवा आहे, असं वाटतं तो ब्राह्मण असावा. एवढ्या शब्दात डोळे मिटले द्वारकेच्या राजानं. कुठे? सिंहासनावर. ब्राह्मण माझा सुदामा तर नसेल.
अरे उनके बारे में आप इतना बता रहे तो नाम क्यों नहीं पूछा? उन्होंने इतना बताया भगवान कि भगवान को नाम बताने की जरूरत नहीं, मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, द्वारपाल उसका भाव देखता है। मेरे भगवान को इतना कहो तेरा सुदाम आया है। काय झालं? उठे श्याम दौडे नंगे ही पैरो, एवढ्या शब्दानं उडी टाकली देवानं, उतरला नाही देव। कधी भेटतो सुदाम्याला? आणि जे पळत 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 आले, सीना में सीना मिला करके रोया। ज्याला 1 तासापासून गेटमॅनने अडवलं होतं, त्याच्या गळ्याला जगाचा बाप बिलगू बिलगू रडला। फक्त सुदामजी रडत नाही, रडू येत नाही का? पण ताकद लावून अश्रू जिरवत होते। सुदामजीने विचार केला, द्वार माझ्या मित्राचा आहे, त्याच्या दारात मी आहे, तो रडतो ठीक आहे, पण मी जर रडलो तर त्याचा गैरसमज होईल। हा भिकारी ब्राह्मण मागायला आलेला दिसतो, म्हणून अश्रू येऊ देत नाही। पुढे चांदीच्या पाटावर सोन्याच्या ताटात रुक्माई पाणी वत्तीन देवानं पाय धुवायला सुरुवात केली। आता पुढचं नीट ऐका थोडक्यात। सगळे झालं, विषय काढला, हा कोणी सांगितला नसेल म्हणून ऐका तुम्ही। सुदाम्या आता एकेरी भाषेत मित्र आहे। अरे एवढे आपण जीवलग मित्र, एक आठवतं का रे? काय? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल फटाया, जंगल लकड़ी लाने जंगल गई हुई बरसात है, कृष्ण सुदामा को भूख सताया, चोरी से चना सुदामा चबाया। मैंने पूछा था सुदाम क्या खाते है, तो करने लगे थे सुदामा बहाना, बरसात पानी जिए घबराना, कुछ नहीं खात प्रभु दात कटकटात है। आपल्याला सरपण आणायला पाठवलं होतं, पावसात भिजलो, भूक लागली, चोरून हरभरे खात होता। मी विचारत होतो काय खात रे? तू रागवत होता, काही नाही खात, दात वाजतात थंडीनं। हो देवा, मी हसून बोललो होतो तब हंसकर बोले थे कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्मभर भिकारी। ते आठवतं देवा। मग एवढं प्रेम आहे तर मला का नाही हरभरे दिले होते? आज सांगतो देवा। त्या ब्राह्मणींचं झोपडं जंगलात होतं, तिला 2 मुलं, तिला नवरा नाही, मरण पावलेला, 2 लेकरं सांभाळायची जबाबदारी, कुठून तरी काय आणायची लेकरं जगवायला। एक दिवस हरभरे आणले तिनं मागून कोण्या शेतकऱ्याला, अर्धे खाऊ घातले लेकरांना आणि थोडेसे राहिले होते, गाठोडी बांधून ठेवली उतरंडीमध्ये की सकाळी लेकराच्या कामी येतील। तिच्या घरी रात्री 12ला चोर आले देवा। उतरंडीमध्ये पाहिलं तर हरभऱ्याचे दाणे आणि दागिन्याचे मणी सारखे असतात। चोरट्याच्या लक्षात आलं हे दागिन्याची गाठोडी आहे, म्हणून त्यांनी पळवली। घाईत निघाले तर ती उतरंड पडली, ब्राह्मणीन जागी झाली, त्यांच्या मागे धावायला लागली। अरे न्या हरभरे माझ्या लेकरांसाठी आणून ठेवले होते, उद्या उपवासी राहतील माझे ब्राह्मणींचे लेकर। पण एक लक्षात ठेवा, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील। मी जागा होतो देवा, मी जागा होतो आश्रमात। चोर तिथून पळत चालले होते, त्यांच्या लक्षात आलं हे हरभरे आहे, त्यांनी दिले फेकून आश्रमात गाठोडी। तीच गाठोडी सकाळी गुरुमातेनं आपल्याला दिली। भूक लागल बेटा, जंगलात काही खा। पण मला माहिती होतं या हरभऱ्याच्या मागे ब्राह्मणींचा शाप आहे, हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील। मी विचार केला देवा, माझ्या देवानं जर हरभरे खाल्ले आणि तो जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दरिद्र्यांना कोण सांभाळल? विचार केला, आपल्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी देवबाप्पा सांभाळून घेईल, आणि म्हणून एकही हरभऱ्याचा दाना तुम्हाला दिला नाही देवा, क्षमा। सुदाम, बहुत सालों के बाद आया है, कैसे हो?
आता विचारण्यासारखं काही आहे का सुरेश भाऊ? गुडघ्याच्या वर धोत्र, फुटका लोटा, मोडकी काठी, मळकटलं फडकं डोक्याला. तरी देवानं विचारलं, कैसे हो? मानो या मत मानो श्री कृष्ण, इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं. आता धनवान, धनवान की परिभाषा भूल गए क्या गोपाल? धनवान गुरु सांदीपनी क्या बोलते थे? बच्चे लोग संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं. भगवान को भूल जाना ये विपत्ति, और भगवान की याद रखना ये संपत्ति. तेरी कसम डाल के कहता हूं भगवान, जब से विद्या पढ़ के तू गया तो आज तक तेरे सुदाम का, तेरे याद के बिगर एक दिन भी नहीं गया रे भगवान. तो मेरे जैसा धनवान दूसरा कौन हो सकता है? म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी, कोण? जे ध्याती अंतरी नारायण. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, तुका म्हणे धन. ज्याचे निज नारायण, ज्याचे निज नारायण, ज्याचे निज नारायण, ज्याचे निज प्रसवली. अभक्त जन्माला आला तर 42 कुळ नरकाला घालतो. बरे का? आईच्या पाठीमागच्या 14 पिढ्या, पप्पाच्या मागच्या 14 आणि याच्या पुढच्या 14, बुडती 42 जाती नाक कान. पण नामधारक जर जन्माला आला तर आईच्या पाठीमागच्या 7 पिढ्याचा, बापाच्या पाठीमागच्या 7 पिढ्याचा आणि याच्यापासून पुढच्या 7 पिढ्याचा 21 कुळाचा उद्धार. हे प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित तो तरे निर्धार नामा म्हणे. तो तरे यात नवल नाही, तया कुळाचा उद्धार.
एक प्रमाण पाठ आहे तुम्हाला सावता बाबाचं. नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, म्हणजे तो तरे पुढे शाबास वंश उद्धरीला माळी याचा तया कुळाचा उद्धार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सुंदर नियोजन चारही बंधूंनी केलं. शंकरराव, विठ्ठलराव, रतन, अशोकराव, दोन्ही बहिणी हिराबाई, गंगूबाई. नातू बरेच आहे, 18 नातू आहे, 10 नाती आहे. एवढ्याही परिवाराच्या द्वारा अतिशय सुंदर नियोजन. पण त्या पिंगळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण विविध क्षेत्रातील मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून पिंगळे परिवाराच्या वतीनं सोते मायबापालाही धन्यवाद देतो. माऊलीचं भजन जय विठ्ठल होईल. नंतर निवेदक सांगतील तसा पुढचा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे कोणी वेरे वा कोणी उतरे महाराज नाही विचारिला महाराज म्हणे सारे स्वराला कापायापैकी बसलेल्यातले उठू नका. टाळीकरी महाराज सगळे बसा. धन्यवाद महाराज. कैलासवासी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई तुकाराम पिंगळे या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण कीर्तनरूपी सेवा समर्पित केली. त्याबद्दल पिंगळे परिवाराच्या वतीने, आलेल्या पाहुणे मंडळींच्या वतीने, त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे 25 वर्षापूर्वी तुम्ही आमच्या गावामध्ये रामायणाची कथा केली होती. त्यावेळेस आम्ही 25 वर्षाचे होतो महाराज. तोच आवाज, तीच ढप, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. म्हणजे खरोखर मराठी शाळेचं प्रांगण त्यावेळेला पुरत नव्हतं. या ठिकाणी लाईव्ह टी व्ही दाखवण्याचं काम सुद्धा केलं होतं त्यावेळेस. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कैलासवासी धोंडीबा तुकाराम पिंगळे यांना 3 मुले पैकी कैलासवासी लक्ष्मण धोंडीबा पिंगळे, कैलासवासी बबन धोंडीबा पिंगळे आणि कैलासवासी तुकाराम धोंडीबा पिंगळे पैकी कैलासवासी तुकाराम धोंडीबा पिंगळे यांच्या ह्या धर्मपत्नी कैलासवासी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई तुकाराम पिंगळे यांना 6 अपत्य, 4 मुले, 2 मुली. त्यामध्ये मोठे शंकर तुकाराम पिंगळे, विठ्ठल तुकाराम पिंगळे, रतन तुकाराम पिंगळे, अशोक तुकाराम पिंगळे आणि मुली गंगूबाई श्रीधर पाटील आवटी राजोरी, त्याचप्रमाणे हिराबाई प्रभाकर काळे बोरी साळवाडी. या मातोश्रींचं माहेर बेल्ले गुंजाळ परिवारातील त्यांचे भाऊ कारभारी सहादू गुंजाळ आणि सीताराम सहादू गुंजाळ, त्याचप्रमाणे सकाराम सहादू गुंजाळ असा हा आजींचा मोठा परिवार. मगाशी महाराजांनी सुद्धा त्यामध्ये नामोल्लेख केलेला असेल. नातवंड पतवंड असा मोठा परिवार, शिक्षणात सुद्धा पुढे अग्रेसर असा हा मोठा परिवार. तरी महाराजांचा सन्मान करण्यासाठी शंकर तुकाराम पिंगळे असतील किंवा विठ्ठल तुकाराम पिंगळे असतील, रतन तुकाराम पिंगळे, आपणाला विनंती आहे की आपण महाराजांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचे आणि महाराजांचा शाल श्रीफल देऊन, त्याचप्रमाणे विठोबा रुक्माईची मूर्ती देऊन सन्मान करायचा आहे. आणि पुढील वारकऱ्यांचे जे गायक मंडळी आहेत त्यांचाही सन्मान करण्यासाठी आपण ताबडतोब
अगदी 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रम आटोपता घेणार आहोत. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करू आणि नंतर अन्नप्रसाद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सद्गुरू सीताराम महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने या वर्षी नवीन अध्यक्ष सीताराम महाराज ट्रस्टचे नाना पाटील कुटे यांना विनंती आहे की आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे गायक मंडळी कीर्तन साथ देणारे मुकाबाबा शिक्षण संस्था बदगी बेलापूर त्यांचे महाराज निलेश महाराज बोडके मसवंडी. त्याचप्रमाणे गायक प्रवीण महाराज पांडे आळंदी. दुसरे गायक सोमनाथ महाराज पचपीड आळंदी. आणि तिसरे गायक आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण देवा महाराज पानसरे ओतूर. त्याचप्रमाणे मृदुंगमणी माऊली महाराज दिवे जुन्नर. दुसरे मृदुंगमणी अमोल महाराज महाकाळ मांधारणे. चला त्यांचा सन्मान करण्यासाठी घरातील नातवंड आजींची नातवंड गणेश विठ्ठल पिंगळे, समीर विठ्ठल पिंगळे, दीपक रतन पिंगळे, बाळकृष्ण पंढरीनाथ पिंगळे, त्याचप्रमाणे संजय आवटी, निलेश काळे आणि तेजस अशोक पिंगळे. चला जागेवर सत्कार करायचे त्यांचे ताबडतोब. या ठिकाणी प्रथमतः या आजींना शब्दरूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी पेंढार गावचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे तंटामुक्ती, त्याचप्रमाणे मळगंगा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय किसन शेठ कुटे आपणाला विनंती आहे की आपण आजींना शब्दरूपी श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी पुढे यायचे. कैलासवासी आई लक्ष्मीबाई तुकाराम पिंगळे या आजींच्या प्रथम स्मरणाच्या निमित्तानं उपस्थित पिंगळे परिवार, आवटी परिवार, काळे परिवार या परिवाराचे सगळेच आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे संत सज्जन, माता पिता, बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान रामराव महाराज डोक यांनी खरं तर आई आयुष्यावरती अतिशय मार्मिक पद्धतीचं, विविध पद्धतीचं दाखले देत आपल्या सर्वांना प्रबोधन केलेलं आहे. महाराज पिंपरी पेंढारमध्ये 25 वर्षांनी झालेली आपली एंट्री आजही आमच्या पिंपरीकरांच्या मनामध्ये खरं तर त्यावेळेची आपण केलेली रामायणाची कथा आजही आमच्या आठवणीमध्ये निश्चितपणानं आहे. आणि 2 महिन्यापूर्वी खरं तर अशोकरावांच्या मनामध्ये आलं की ढोक महाराजांचं कीर्तन खरं तर आपल्या पिंपरी पेंढारमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी गावामध्ये प्रस्ताव मांडत असताना एवढे मोठे महाराज आपल्या गावामध्ये आणायचं म्हटल्यानंतर नियोजन होईल का, किंवा महाराजांची तारीख भेटेल का, या सगळ्या गोष्टी मनामध्ये होत असताना महाराज आमच्या पिंपरी पेंढारचं भाग्य की आपण ती तारीख तुम्ही दिली आणि आज या ठिकाणी तुम्ही आलात. खरं तर गाडीत उतरल्यापासून व्यासपीठापर्यंत येतपर्यंत ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडले त्या पावलांमधून खरं तर विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामांचा आवाज आल्यासारखं आम्हाला वाटतंय. आणि निश्चितपणानं आज आम्ही सर्व पिंपरीकर आणि नातेवाईक खरं तर भाग्य झालो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आज या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर महाराज तुम्ही पण सांगितली, राजूनं पण सांगितली, सगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर की असेल, वकील की असेल, या क्षेत्रामध्ये खरं तर या सगळ्या मंडळीनं काम केलेलं आहे. आणि याचं सगळं श्रेय
खरं तर आई वडिलांना जातं. या क्षेत्रामध्ये काम करत असताना महाराज ह्या मंडळींना सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं, परंतु आरोग्याच्या दृष्टीनं म्हटलं तरी हे कुटुंब आज अग्रेसर आहे. ज्यावेळेला आमच्या पिंपरी पेंढारमध्ये चैत्रामध्ये दशमीला यात्रा भरते आणि यात्राच्या दिवशी आखाडा भरला जातो, त्यामध्ये खरं तर रतन असन अशोक असल आपल्या मनाला वाटेल त्या पैलवानाला हात लावायचा आणि ती कुस्ती खरं तर या बंधूंनी चितपट करायची, असा कित्येक वर्षाचा उपक्रम खरं तर या बंधूंचा आहे. अशा अनेक पद्धतीचं काम खरं तर या कुटुंबाचं आहे. मी अधिकचं काही न बोलता या 1 वर्षापूर्वी आमच्या मामींचं कुटुंबातून नातेवाईकातून जाणं झालं. निश्चितपणानं कुटुंबाला दुःख होणं साहजिक आहे. त्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सहभागीच असताना मी माझा कुटे परिवार, गावातील ग्रामदेवता ट्रस्ट असेल, विविध संस्था असतील, त्याचप्रमाणे सर्व देवस्थानं असतील, या सर्वांच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या सर्वांच्याच वतीनं मी परमेश्वराला विनंती करतोय, परमेश्वरा या आमच्या मामींला तुझ्या चरणी विलीन करून घे. ओम शांती शांती शांती. धन्यवाद शेठ. 2 मिनिटं कोणी येऊ नका पुढं. 2 मिनिटं उठू नका, फक्त 2च मिनिटं. येऊ नका पुढं, जरा थांबा, गर्दी करू नका. या ठिकाणी 2-3 सत्कार राहिलेले आहेत. चोपदार मोरादे महाराज रोकडी, त्याचप्रमाणे तुतारी वादक प्रशांत महाराज आस्वार ओतूर आणि विनेकरी राऊत महाराज पंढरपूरकर यांचा सन्मान करून घ्या कुटुंबाने. या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. कोणाचाही नामोल्लेख न करता पुढील कार्यक्रमाला उशीर होतोय. तरी या ठिकाणी आपल्या पिंपरी पेंढार गावातील बोराडे डॉक्टर यांना विनंती आहे की आपण या आजींना शब्दरूपी श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी पुढे यायचे. कृपया महिलांना विनंती आहे, कृपया सर्वांना दर्शनासाठी लाभ दिला जाईल, परंतु थोडं थांबा, थोडं थांबा, उठू नका कोणी. कैलासवासी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई तुकाराम पिंगळे यांच्या या प्रथम स्मृती दिनानिमित्तानं आपण सर्वजण पिंगळे कुटुंबियांप्रती प्रेम आपुलकी व्यक्त करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलात. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज खरं तर दुग्ध शर्करा योग असा जुळून आला की ज्यामध्ये हरिभक्त परायण रामायणाचार्य श्री रामराव महाराज ढोक यांचं आज आपल्याला नामसंकीर्तन कीर्तन इथं ऐकायला मिळालं. खरं तर मगाशी राजूदादांनी पण सांगितलं की 25 वर्षापूर्वी जेव्हा रामायणाचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये झाला त्यावेळेस खरं तर कळलं की रामायण आपण लहानपणापासून ऐकतो, वाचलं, पाहिलं, परंतु रामायण नक्की कसं असतं आणि रामायणाप्रती काय गोडी असते हे महाराजांच्या सुमधुर वाणीतून आपल्याला त्यावेळेस कळालं. खरं तर त्या काळी आम्ही शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी असू, परंतु जेव्हा ह्या गोष्टींचा चर्चा व्हायची त्यावेळेस गावातील सर्वच जण ह्या रामायणाचा उल्लेख करायचे आणि तेव्हापासूनच रामायणाची गोडी मला वाटतं जास्त प्रमाणात किंवा रामायणाचे कार्यक्रम परिसरामध्ये जास्त प्रमाणात व्हायला लागले आणि सर्व श्रेय ढोक महाराजांना जातं यात अजिबात शंका नाही. ज्यांच्या कार्यक्रमाच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात ते आमच्या मावशी सौ गंगा भागीरथी लक्ष्मीबाई पिंगळे यांचा कुटुंब आणि माझं काशोख हा माझा वर्गमित्र. 92च्या बॅचचे आम्ही 10वीचे वर्गमित्र असू, त्यामुळे शाळेच्या दिवसांपासूनच 1ली ते 10वीपर्यंत अगदी घरी एकमेकांच्या घरी येणं जाणं असं माझ्या आईवडिलांची यांच्या घराचे खूप चांगले संबंध होते. म्हणूनच या कुटुंबाप्रती आम्हाला प्रचंड असं स्नेह, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण न झाला तरच नवल. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर आई असली पाहिजे. आई असण्याचं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा ती आपल्यामध्ये नसते. आणि म्हणूनच या मातोश्रीला या सर्व बंधूंनी खूप चांगलं प्रेम दिलं, खूप त्यांची सेवा केली. नंतरच्या काळामध्ये आजारपणाच्या काळामध्ये सुद्धा या सर्व कुटुंबाने या आईंची खूप चांगली सेवा केली आणि तिला कुठल्याही प्रकारची कमतरता पडू न दिली. आणि म्हणूनच तिची स्मृती जागती ठेवावी आणि म्हणूनच हा कार्यक्रम इथे आज आपल्यासमोर सादर करण्यात आला. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या आईंना भावपूर्ण
भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. अशोक आमच्या शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये आमचा सहकारी म्हणून काम करतो. अत्यंत उत्तम असं काम आणि त्याच्या सहकार्याने पतसंस्थेची दिवसेंदिवस वाटचाल ही यशाकडे होत चाललेली आहे आणि पतसंस्था एका यशाच्या शिखरावर पोचत चाललेली आहे. याच्यात अशोकचं मोलाचं असं सहकार्य आहे आणि म्हणूनच या मातोश्रीला शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांच्या वतीने पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशन, त्यानंतर आमच्या 91-92ची 10वीची बॅच आणि समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार यांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. धन्यवाद डॉक्टर. या ठिकाणी जवळजवळ 4 महिन्यापासून सुरेश शेठ चौगुले असतील, अशोक असन, मी असेल, आम्ही 4 महिन्यापासून महाराजांची तारीख मिळवण्याचं काम करत होतो. परंतु मध्यंतरी महाराजांचं मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळं ती तारीखसुद्धा कॅन्सल करण्यात आली होती. परंतु त्यांची तब्येत आता व्यवस्थित असल्यामुळं आज हा आपल्या गावात त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला.